जन्मवेळ माहीत नसेल तर कुंडली कशी तयार करावी? एखाद्याला जर त्याच्या स्वप्नामध्ये मृत व्यक्तीचं दर्शन होत असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? कोर्ट केस या गोष्टींपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणतं विशिष्ट स्तोत्र म्हणावं किंवा कोणती कवच उपासना करावी? सर्व देवतांची कवच असलेलं एखादं पुस्तक आहे का? त्याचं नाव कळा. नमस्कार मंडळी, कमेंट्सवर कमेंट्स हे आमचं नवीन सदर जे आपल्यासाठी आम्ही सुरू केलं आहे, त्यामध्ये प्रत्येक श्रोत्यांनी आम्हाला विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं या सदरामध्ये आम्ही देत असतो. त्यामध्ये काही श्रोत्यांनी अतिशय चांगले प्रश्न विचारलेत, त्याची मी उत्तरं यथासांग पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहूयात पहिला प्रश्न. जन्मवेळ माहीत नसेल तर कुंडली कशी तयार करावी? जन्मकुंडली काढण्याचा जो मुख्य बेस आहे तो म्हणजे जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण हा असतो. त्यामुळे तुमची जर जन्म वेळच माहिती नसेल तर त्या दिवसभरामध्ये नक्की तुमचा जन्म कधी झालाय हे ज्योतिषी ताडून बघू शकत नाही. त्यासाठी सुद्धा काही पद्धती वराह मिहिराचार्यांनी नष्ट जातक या प्रकरणामध्ये दिलेल्या आहेत. नष्ट जातक म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने जेव्हा तुम्हाला अत्यंत मनापासून काकुळीतीला येऊन प्रश्न विचारला असेल की माझी नक्की जन्म वेळ कोणती आहे किंवा जन्म तारीख कोणती आहे, तर तो प्रश्न जितक्या इगरली किंवा जितक्या मनापासून येईल त्यावेळेला आकाशातली ग्रहस्थिती उत्तर द्यायला तयार असते असं वराह मिहिराचार्य सांगतात. तर त्या प्रश्न कुंडलीवरून आणि प्रश्न लग्नावरून या गोष्टी ठरवल्या जातात की उत्तरायणात जन्म आहे का दक्षिणायनामध्ये जन्म आहे, त्याचबरोबर कोणत्या ऋतूमध्ये जन्म आहे, त्या ऋतूत जन्म असेल तर मराठी महिना चैत्र आहे का वैशाख आहे त्याच्यात जन्म आहे, ते ठरलं तर कोणती तिथी तुमची असेल. असं करत करत प्रश्न लग्नावरनच तुमची जन्मवेळ ठरवण्याचा फॉर्म्युला वराह मिहिराचार्यांनी देऊन ठेवला, त्याला नष्ट जातक असं म्हणलं जातं. दुसरा एक प्रकार असा असतो की काहींना ॲप्रॉक्सिमेट वेळ माहीत असते, म्हणजे साधारणपणे 9 ते 12च्या दरम्यान कधीतरी माझा जन्म झालाय. तर आता 9 ते 12 हा 3 तासाच्या काळामध्ये साधारणपणे 2 लग्न राशी बदलल्या जातात. मग ज्योतिषी किंवा आम्ही काय करतो त्यावेळेला की तुमच्या त्या 3 तासामधल्या साधारणपणे 15 मिनिटं इंटरव्हलच्या प्रत्येक पत्रिका जर आपण बनवत गेलो तर तुमची कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत, स्वभाव, तुमची शरीरयष्टी, तुमचे गुणधर्म, अंगावर असलेले मोल ज्याला तीळ म्हणतो, व्रण इत्यादी चिन्ह, त्याचप्रमाणे आई वडील, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड, तुम्ही कोणत्या वयामध्ये जास्त तुमचं चांगलं झालं आहे, कोणत्या वयामध्ये सफर झालेला आहात, ह्या प्रत्येक गोष्टीचा अंदाज कोणती पत्रिका देतीये हे ताडून बघायला लागतं. अर्थात यासाठी ज्योतिषाला खूप श्रम घ्यायला लागतात. तर ते करून तुमची ॲटलिस्ट 15 मिनिटाच्या इंटरव्हलमधली तरी एक पत्रिका तयार होऊ शकते. पण ज्याला पूर्णपणे जन्म वेळच माहिती नाही आहे किंवा तारीखच माहिती नाही, अशा वेळेला नष्ट जातक पद्धतीने पत्रिका काढायला लागते किंवा सरळ प्रश्न कुंडलीच्या द्वारे प्रश्न सोडवायला लागतो. एखाद्याला जर त्याच्या स्वप्नामध्ये मृत व्यक्तीचं दर्शन होत असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? स्वप्नामध्ये मृतदर्शन जर होत असेल आणि ते जर सतत होत असेल तर विचारात घेण्याची गोष्ट. एखाद्या दिवशी झालं तर फार विचारात घेऊ नये. बऱ्याचदा स्वप्न जी पडतात ती आयुर्वेदानुसार एक तर शरीरामध्ये वात, पित्त, कफ या त्रिदोषांचं असंतुलन झाल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा वाईट स्वप्न पडतात. किंवा अशुद्ध अन्न, ज्याला आपण अन्न दोष म्हणतो, तो जर झाला असेल, अशुद्ध व्यक्तीच्या हातचं, अशुद्ध संस्कार असलेल्या व्यक्तीच्या हातचं अन्न खाल्लं तर छांदोग्य उपनिषदानुसार त्या अन्नाचा सूक्ष्म अंशापासून मन तयार होत असतं. तर त्यामुळे अशा वेळेला सुद्धा अशुभ स्वप्न पडतात. पण जर सतत मृत व्यक्ती स्वप्नात येत असेल तर ते इंडिकेशन धरायला हरकत नाही. बऱ्याचदा त्या व्यक्तीला पुढची गती मिळालेली नसते, म्हणून ती सुचवायला सुद्धा तुम्हाला स्वप्नामध्ये येत असते. अशा वेळेला जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली नारायण बली असेल किंवा त्रिपिंडी श्राद्ध असेल, हे विधी अतिशय श्रद्धेने योग्य ठिकाणी करून घेणं महत्त्वाचं आहे. किंवा आपल्या घरामध्ये श्राद्ध पक्ष होत नसतील तर ते सुद्धा त्वरित सुरू करणं महत्त्वाचं आहे. कारण पितरांचं दर्शन होणं हे एक प्रकारे तुम्हाला इंडिकेशन असतं की श्राद्ध पक्ष आपल्या घरात होत नाहीयेत. त्यामुळे अर्थात सतत हे जर होत असेल तर हे नक्कीच विचारात घ्यावं. आणि शिवाय स्वप्न या कन्सेप्टबद्दलच आम्ही एक व्हिडिओ देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलवर केलेला आहे. तो आय बटनमध्ये तुम्हाला इथे त्याची लिंक बघायला मिळेल, त्याच्यावर जरूर क्लिक करा आणि तो डिटेल व्हिडिओ बघा. शत्रुपीडा किंवा कोर्ट केस या गोष्टींपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणतं विशिष्ट स्तोत्र म्हणावं किंवा कोणती कवच उपासना करावी अशी शंका विचारली रवींद्र पाटील यांनी. कोर्ट कचेऱ्या किंवा शत्रुपीडा का मागं लागते, तर सर्वप्रथम आपलं पूर्व कर्म त्याला कारणीभूत असतं.
त्यामुळे अशी पीडा विशिष्ट पापग्रहांच्या दशेमध्ये हे येत असते. त्यामुळे सर्वप्रथम कुंडलीवरून त्याचा परिहार होणं अत्यंत आवश्यक आहे, की ज्या कोणत्या प्लॅनेटरी पोझिशनमुळे किंवा कोणत्या तरी ग्रह दशेमुळे हे भोगायला लागतंय त्या दशेचा किंवा त्या ग्रहाचा परिहार विशिष्ट दान मंत्र इत्यादींनी करता येतो. त्याच्यासाठी जाणकार ज्योतिषाला अर्थात पत्रिका आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शत्रू पीडा म्हणजे काय असतं, सर्वप्रथम शत्रू बुद्धीचा नाश व्हावा अशी आपल्याकडे कन्सेप्ट आहे, नक्की शत्रूचा नाश व्हावा. तर त्यामुळे शत्रुबुद्धीचा नाश व्हावा याच्यासाठी आपल्याला अनेक उपासना तंत्रशास्त्रामध्ये दिल्यात. सात्विक उपासना सुद्धा आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम बगलामुखी देवीचं कवच येतं, जे पार्वतीचं साक्षात स्वरूप आहे. त्यामुळे बगला सहस्रनाम किंवा बगला कवच या स्तोत्राचं नित्य पठण आपण करू शकता. त्याचबरोबर शत्रू निवारणासाठी म्हणून निग्रह दारुण सप्तक नावाचं एक स्तोत्र तंत्रशास्त्रामध्ये दिलंय. आणि मारुतीची उपासना आणि नरसिंहाची उपासना यासाठी अतिशय शीघ्र फलदायी होते. तसंच चंडिकेची उपासना, दुर्गा सप्तशतीचे पाठ सुद्धा जाणकार एखाद्या गुरुजींकडनं आपल्या घरी विशिष्ट मंत्रांचा पल्लव किंवा संपुट लावून आपण करून घेऊ शकता, ज्यायोगे शत्रू पीडेचा परिहार होतो. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी समंत्रक मारुती स्तोत्र रचलेलं आहे, ज्यांनी शत्रुनाश होतो असा उल्लेख त्या स्तोत्रामध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण विनवणी भगवंताला करून शत्रुपीडेचा परिहार करू शकता. अर्थात यामध्ये एकच गोष्ट अत्यंत ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे, की कोणतेही तामस प्रयोग करून तंत्रशास्त्राचा आश्रय घेऊन आपण मारण मंत्र किंवा अशा कोणत्याही विधानांनी पुढे जाऊ नये, कारण याचे बुमरँग इफेक्ट जे असतात ते आपल्यावरच येत असतात. मराठीमध्ये जी म्हण आहे, चिंती परा ते येई घरा. त्यामुळे आपण सात्विक मार्गाने याचं उन्मूलन करण्याचा प्रयत्न करावा. सुनंदा पाठक यांनी असं विचारलंय की सर्व देवतांची कवच असलेलं एखादं पुस्तक आहे का, त्याचं नाव कळावं. सर्व देवतांची एकत्र स्तोत्र असलेलं सुद्धा एक पुस्तक आहे, ज्याचं नाव बृहत स्तोत्र रत्नाकर आहे. ज्याच्यामध्ये नुसती कवच नाही, तुम्हाला त्या त्या देवतेची सगळी स्तोत्र मिळतील. पण फक्त कवच उपासनेसाठी बृहत कवच संग्रह नावाचं अत्यंत चांगलं पुस्तक चौखंबा पब्लिकेशननी प्रकाशित केलेलं आहे. ते आपण संग्रही ठेवू शकता. यामध्ये शंकर, विष्णू, दुर्गा, हनुमान, नरसिंह इत्यादी प्रत्येक देवतेची कवच, आणि एकच कवच नाही. उदाहरणार्थ हनुमानाची अनेक कवच आहेत. एकमुखी हनुमान कवच आहे, पंचमुखी हनुमान कवच आहे, द्वादशमुखी हनुमान कवच आहे. अशी प्रत्येक कवच स्तोत्र त्याच्यामध्ये संकलित केलेली आहेत. अर्थात कोणतंही कवच पठण करण्याच्या आधी त्याची जाणकाराकडून संथा घेणं आणि त्याचे उच्चारण शिकणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो आणि त्याचं जे फळ मिळायला पाहिजे ते मिळत नाही. कमेंट्सवर कमेंट्स हे जे सदर आहे त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय, कारण आपले प्रश्न जसे आमच्यापर्यंत येतात तशी उत्तरं पण अनेकांपर्यंत आपली पोचत आहेत. तर असेच प्रश्न आम्हाला आपण विचारत राहा आणि त्याची रिलिजियसली आणि अत्यंत शास्त्रशुद्ध सटीक उत्तरं ज्याला आपण म्हणतो ती आपण या सदरात बघत आहोत. मागे सुद्धा जे एपिसोड याचा होऊन गेला तो पण आपण बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे एपिसोड जे आहेत ते शेअर करायला विसरू नका. नमस्कार.